माझं वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा आरक्षण हे महत्त्वाचं आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसी मधून शेतकरी, कामगार, मजूर यांची जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण मोफत करण्यात यावे त्या मागण्यांबाबत चालू असताना काल आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेलं होतं. मुख्यमंत्री साहेबांची त्यांची तब्बल 1 तास मराठवाड्यातील जे प्रवीण नागरे दादा मराठा आरक्षणासंदर्भातील जी कायदेविषयी घटनात्मक ज्या बाबी आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांकडून सन्माननीय दीपक केसरकर साहेब व माननीय श्री अब्दुल सत्तार साहेब आमच्या उपोषणस्थळी येणार आहे. शिष्टमंडळासोबत जी चर्चा झाली याबद्दल सखोल माहिती आमचे प्रवीण दादा तुम्हाला देतीलच. त्याचबरोबर माझं संपूर्ण मराठवाड्यातील मराठा बांधवांना डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर्स असतील, मराठवाड्याचे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील या सर्वांना मी या प्रेसच्या माध्यमातून आव्हान करते की त्यांनी या लढ्यासाठी मला पाठिंबा देण्यासाठी, पाठबळ वाढवण्यासाठी मला एक साथ द्यावी. त्याचबरोबर ज्या काही माझ्याविषयीच्या अफवा पसरवल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या त्या मराठवाड्यातील माझ्या सर्व बांधवांना एकच विनंती करू इच्छिते की विश्वासार्हता, नेतृत्व या विषयावर मी एकच भाष्य करेन. माझं वैयक्तिक आयुष्य यापेक्षा मराठवाड्यातील मराठा